नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय एम मुकुल रामदास चौधरी, वर्किंग as an assistant professor in Department of Psychology, KTHM College. Welcomes you. Career is, one of the important thing in anyone's life. मार्क ट्वेनचं एक खूप फेमस वाक्य आहे. There are 2 days that are most important in anyone's life. The day you are born and the day you find out why. तर हे जे व्हाय असतं म्हणजे माझ्या आयुष्याचं प्रयोजन काय आणि मी पुढे माझं करिअर काय असेल आणि मी कुठल्या प्रकारे करिअर घडवणार आहे, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आज मी तुमच्यासमोर उभा आहे. करिअर आपण जर म्हटलं की झोप सोडली तर आपला बराचसा वेळ म्हणजे तुमची पुढची 35 ते 40 वर्ष ही करिअरमध्ये जे पण तुम्ही क्षेत्र निवडाल त्यात तुमचा बराचसा वेळ जाईल. इट विल डिफाईन हू यू आर ॲज अ पर्सन. It will define lot of things in your life, your social life, your personal life, and many more. So career is an important part in everyone's life. So ह्या करिअरच्या अनुषंगाने जे पण काही प्रश्न प्रत्येकाला असतात, ज्या पण काही शंका असतात, तर त्या सगळ्यांचं उत्तर आपल्याला एका नाविन्यपूर्ण आणि अभिनव उपक्रमातून मिळणार आहे. आणि तो उपक्रम आहे करिअर कट्टा. माननीय उदयजी सामंत, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या कल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आपण करिअर कट्टा हा उपक्रम राबवणार आहोत. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या केटीच्या महाविद्यालयात करिअर कट्टा या उपक्रमाचं आपण आयोजन करत आहोत. करिअर कट्टा ह्या अभिनव उपक्रमाचे जे उद्देश आहेत ते तुमच्यासमोर मी मांडतो. महाराष्ट्रातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रशासकीय सेवेमधील सहभागासाठी आवश्यक ती स्पर्धा परीक्षेबद्दलची जाणीव जागृती वाढवणे, शहरी ग्रामीण अशा संमिश्र विद्यार्थ्यांना अत्यंत माफक दरामध्ये उच्च पातळीचं व तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन उपलब्ध करून देणं, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मते उद्योजकीय कौशल्यविषयक जाणीव जागृती करणं, उद्योग आणि व्यवसायामध्ये ज्या ज्या निर्माण होणाऱ्या नवीन संधी असतात, न्यू अपॉर्च्युनिटीज, त्या तुम्हा सगळ्यांसमोर मांडणं, बदलणारी व्यवस्थापकीय पद्धती, मॅनेजमेंट स्किल्स, कौशल्य व उद्योगधंद्यामधील प्रवाह, न्यू ट्रेंड्स यांच्याविषयी जी पण अद्ययावत माहिती असेल ती तुमच्यापुढे सादर करणं, प्रशासकीय अधिकारी, बँकिंग सेवा देणारे अधिकारी, व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या इतर अन्य पूरक सुविधांच्या बाबत तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन तुमच्यासमोर उपलब्ध करून देणं. सो यू विल बी गेटिंग गायडन्स फ्रॉम ऑल द एक्सपर्ट पीपल. ओके, सपोज यू विश टू हॅव युअर ओन आयडियाज, युअर ओन क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन. सो यू विल गेट गायडन्स फ्रॉम द पीपल हू हॅव ऑलरेडी अचीव्ड सक्सेस इन देअर लाईफ. सो ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण बघितलं, सो मेनी मोर बेनिफिट्स यू विल बी गेटिंग. सो आता तुमच्यासमोर जे पण आपले उपक्रम आहेत करिअर कट्ट्याचे ते तुमच्यासमोर मी मांडतो. So in this career katta, there are lot of very useful activities. खूप चांगले उपक्रम आहेत आणि ते उपक्रम फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवावेत म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे आज. पहिला उपक्रम आहे भारतीय संविधानाचं पारायण. दुसरा उपक्रम आहे वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी. तिसरा उपक्रम आहे IAS आपल्या भेटीला. त्याच्यापुढे आहे उद्योजक आपल्या भेटीला. त्यानंतर सायबर सिक्युरिटी, मॉडेल कौशल्य विकास केंद्र आणि उद्योजकता विकास केंद्र. सो हे सगळे उपक्रम आहेत ते आपण आता बघूया एकामागून एक. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, इट इज द मोस्ट व्हायटल डॉक्युमेंट ऑफ आवर कंट्री अँड इट इज द बेसिक लॉ ऑफ लँड. आणि जी लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना प्रत्येक परीक्षेसाठी, मे इट बी UPSC or MPSC, you will have to study Indian Constitution. It shows what are our fundamental rights, what are our fundamental duties. It shows the aspects of good governance. त्यामुळे या संविधानाविषयी जी पण आवश्यक ती माहिती आहे आणि संविधानाशी एक ओळख नवीन रूपाने, ते पण ज्या गोष्टी आपल्या आसपास घडतात त्यांना समाविष्ट करून आपल्यासमोर आपण सादर करणार आहोत. भारतीय संविधानाचं पारायण. भारतीय संविधानात नागरिकांचे मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स व अधिकारांचा समावेश केलेला आहे. संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये म्हणजे प्रास्ताविकेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य यांचा समावेश करण्यात आलेला आहे. संविधान हा भारताचा राष्ट्रीय धर्मग्रंथ आहे
आणि संविधानामुळेच देशाचं अखंडत्व टिकून आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेच्या कल्याणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राजघटनेत बिजे रोवून त्यांनी भारताच्या राज्यघटनेची निर्मिती केली. या संविधानाचं महत्त्व आजच्या तरुण पिढीमध्ये रुजवण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत सरकार आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाचं पारायण या स्तुत्य उपक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे आपण काय करणार आहोत तर भारतीय संविधानामध्ये असणारी विविध कलमं, जी पण आर्टिकल्स असतील, जी पण परिशिष्ट असतील, शेड्यूल्स यांची माहिती व संविधानाचं महत्त्व अतिशय सोप्या भाषेमध्ये ॲडव्होकेट धनराज वंजारी, जे एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर्स आहेत, ते या पारायणाद्वारे आपल्या सगळ्यांपर्यंत पोचवत आहेत. त्याचबरोबर श्री यशवंत शितोळे, अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि धनराज वंजारी सर यांनी हा स्तुत्य उपक्रम जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी संविधानाच्या पारायणाची अतिशय नेटकी मांडणी केलेली आहे. तसेच आजच्या काळात असणारं संविधानाची स्थिती याच्यावर देखील अतिशय विवेकपूर्ण विवेचन त्यांनी केलेलं आहे. वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी हा एक अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम आपण या कट्ट्यात राबवणार आहोत. बेसिकली आपण जर बघितलं तर करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी हा एक प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा, म्हणजे UPSC असेल, MPSC असेल किंवा इवन दुसऱ्या बँकिंगच्या परीक्षा असतील, प्रत्येक परीक्षेमध्ये करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल, इंटरनॅशनल अँड युअर स्टेट स्पेसिफिक इव्हेंट्स दे आर मोर इम्पॉर्टंट. आणि त्यामध्ये पण पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी सगळ्या ज्या घडामोडी असतात त्यांचा खूप महत्त्वाचा रोल तयारीमध्ये असतो. म्हणजे पूर्वपरीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, इंटरव्ह्यू असेल, या प्रत्येक टप्प्यावर जर इफ यू विश टू गेट गुड स्कोर्स, इफ यू विश टू एक्सेल युअर रँक, यू विल हॅव टू स्टडी, यू विल हॅव टू प्रिपेअर करंट अफेअर्स. आणि ही सगळे चालू घडामोडी जी आहेत यांचं रोजच्या रोज विश्लेषण, आणि ते पण अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ह्या उपक्रमात करणार आहोत. एव्हरी डे यू विल गेट अ लेक्चर अँड दॅट विल कवर ऑल इम्पॉर्टंट करंट इव्हेंट्स फ्रॉम द मोस्ट इम्पॉर्टंट न्यूजपेपर दॅट वी यूज फॉर अवर प्रिपरेशन, लाईक द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता. त्याचप्रमाणे ज्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स असतात pib.gov.in. कारण लक्षात घ्या की ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या परीक्षा गव्हर्नमेंटच्या असतात. सो जर गव्हर्नमेंटच्या स्पर्धा परीक्षा ज्या करतात कंडक्ट बॉडी UPSC किंवा MPSC, तर महत्त्वाचा जो असतो त्याच्यामध्ये एक मुद्दा की तुमचं गव्हर्नमेंट कसं काम करतं, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज कुठल्या आहेत, गव्हर्नमेंटचे ऑर्गन्स कुठले आहेत, मग ज्युडिशरी असेल, पार्लमेंट असेल किंवा डिफरंट मिनिस्ट्रीज असतील, त्यांचं काम, त्यांच्या पॉलिसीज, आणि हे सगळं विश्लेषण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सो म्हणून हा एक जो उपक्रम आहे वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी, यातून तुम्हाला रोजच्या रोज यू विल गेट अ लेक्चर लिंक फ्रॉम YouTube वेअर यू कॅन वॉच दॅट डेज करंट इव्हेंट्स अँड दॅट टू व्हेरी इम्पॉर्टंट इव्हेंट्स, ते पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्याचं महत्त्व आहे. ठीक आहे. IAS आपल्या भेटीला. द स्टील फ्रेम. स्टील फ्रेम हे नाव दिलेलं आहे आपण जर म्हणतो की इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. सरदार वल्लभभाई पटेल यांनी जी पण सिव्हिल सर्व्हिस आहे त्याला स्टील फ्रेम असं नाव दिलेलं आहे. आणि स्टील फ्रेम का म्हणतात, कारण जे पण आपण जे म्हणतो आपलं प्रशासन जे अवलंबून आहे दॅट डिपेंड्स ऑन द पीपल हू रन दिस कंट्री. आणि त्यात पण दोन प्रकार असतात. आपण म्हणतो की देअर आर पॉलिटिकल एक्झिक्युटिव्स अँड देअर आर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्झिक्युटिव्स. सो ज्या पण पॉलिसीज फॉर्म्स होतात, मग त्या पार्लमेंटमध्ये असतील किंवा त्या स्टेट लेजिस्लेचरमध्ये असतील, तर त्या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशनचं काम असतं. ते काम असतं महत्त्वाचं IAS लोकांचं. आणि मग ही जी IAS लोकं आहेत, म्हणजे त्यांचं सिलेक्शन होतं, आपण ज्याला म्हणतो की फ्रॉम UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, थ्रू प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू. एव्हरी इयर देर आर व्हेरी फ्यू पीपल. ओके. कारण देर इज अ ह्यूज कॉम्पिटिशन. आणि ही जी सगळी IAS लोकं आहेत, IAS ऑफिसर्स आहेत, ती सगळी ऑफिसर्स फ्रॉम दॅट पीपल यू विल गेट अ गायडन्स. IAS आपल्या भेटीला या उपक्रमातनं काय होणार आहे की महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आणि भारतीय प्रशासकीय सेवेच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे, दिल्ली या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा
व मान्यवरांचं मार्गदर्शन उपलब्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणातून ग्रामीण भागातून युवक शहरी भागात येत असतो आणि तो थांबवणं त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी करावा लागणारा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावा यासाठी IAS आपल्या भेटीला ह्या उपक्रमाअंतर्गत दिल्ली, मुंबई अथवा संपूर्ण भारतामध्ये कार्यरत असणारे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन दररोज एक म्हणजे एव्हरी डे वन ऑफिसर्स विल कम अँड ही विल शेअर हिज एक्सपिरियन्स हिज गायडन्स टू यू ऑल पीपल. त्यामुळे काय होणार आहे की प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं वेगवेगळे जेव्हा आपण अनुभव ऐकू त्यातून यू विल गेट लॉट ऑफ प्रेरणा, मोटिवेशन, गायडन्स आणि त्यामुळे इट विल हेल्प यू टू गेट प्रॉपर डिरेक्शन टू युअर स्टडी प्रिपरेशन आणि त्याचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. उद्योजक आपल्या भेटीला एंटरप्रेनर इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि एंटरप्रेनर्स का इम्पॉर्टंट असतात बिकॉज दे क्रिएट मेनी मोर जॉब्स फॉर अदर पीपल. You have got some creative ideas where you feel that if you implement your ideas, the world may become a better place. Then this place is also important for you. कारण उद्योजक आपल्या भेटीला या उपक्रमातनं काय होणार आहे आपण ते बघूया आता. उद्योजक आपल्या भेटीला उद्योजकीय कौशल्य वाढीसाठी उद्योजक आपल्या भेटीला हा उपक्रम महाविद्यालयीन युवक ज्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे, तुमच्याकडे कुठलं पण कौशल्य असेल, तुमच्याकडे आयडिया असेल, तुमच्याकडे काहीतरी इनोव्हेटिव्ह कल्पना असतील आणि त्या कल्पना तुम्हाला प्रत्यक्षात उतरवायच्या असतील तर हा प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याचदा आपल्या डोक्यात काहीतरी कल्पना असतात पण त्याचं खरं स्वरूप प्रत्यक्षात जी कल्पना येणार आहे ती कितपत योग्य आहे, ती कितपत फिजिबल आहे, प्रॅक्टिकल आहे, तुमचा ब्रेक इव्हन कधी होणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आणि जी पण कौशल्य तुम्हाला लागणार आहेत टू बिकम एन एंटरप्रेनर, ओके, टू स्टार्ट युअर ओन स्टार्टअप, ओके, तर ह्या उद्योजकीय कौशल्य वाढीस लागण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू असणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पनांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी ह्या दृष्टिकोनातून उद्योजक आपल्या भेटीला हा उपक्रम राज्यभरामध्ये राबवण्यात येतोय. महाविद्यालयामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योजक विकास विभाग त्याच्याशी संलग्न करून हा उपक्रम राबवता येणं सहज शक्य आहे. आणि आपल्या पण कॉलेजमध्ये तुम्हाला माहिती असेल की वी हॅव गॉट अवर ओन इनोव्हेशन सेंटर अँड वी आर सून स्टार्टिंग अवर इन्क्युबेशन सेंटर ऑल्सो. सो त्या उपक्रमाअंतर्गत काय होणार आहे की जी पण कौशल्य आहेत, जी पण तुमचे इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील त्यांना एक योग्य प्लॅटफॉर्म मिळणार आहे. आणि उद्योजक आपल्या भेटीला या उपक्रमातनं काय होणार आहे की ती जी उद्योजक आहेत दॅट दे विल गाईड यू, दे विल बिकम युअर मेंटर. सो एव्हरी डे वन ऑफ द एंटरप्रेनर विल कम अँड ही और शी विल शेअर हिज ओन एक्सपिरियन्स की त्यांना त्यांच्या प्रवासात कुठले ऑब्स्टेकल्स आले आणि त्यांनी कुठल्या प्रकारे ते ऑब्स्टेकल्स दूर केले. सो त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला पण एक बेसिक आयडिया मिळेल की जर मला एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर मी काय करायला पाहिजे, व्हॉट इज द प्रोसेस, कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिसेसला मला लायसन्स लागतात, काय जी प्रोसेस आहे सगळ्या गोष्टी, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. सायबर सिक्युरिटी खूप महत्त्वाची असते. साधं उदाहरण घ्या, आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपण काय करतो की आपण दरवाजाला लॉक करतो आणि बंद करतो. सो यू सिक्युअर युअर हाऊस, युअर प्रिमायसेस. त्याचप्रमाणे आता जर आपण बघितलं तर वी लिव्ह नाऊ डेज इन अ गुगलाइज्ड वर्ल्ड. एव्हरीथिंग इज काइंड ऑफ अ ऑनलाईन. आणि गेल्या 2 वर्षापासून जर आपण बघितलं तर बिकॉज ऑफ करोना पॅन्डेमिक खूप साऱ्या गोष्टी ह्या ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे लॉट ऑफ टाईम एव्हरी डे वी ऑल स्पेंड लॉट ऑफ टाईम इन सायबर स्पेस. आणि मग ह्या सायबर स्पेसला सिक्युअर करण्यासाठी पण एक नवीन कोर्स आपण ह्या आपल्या करिअर कट्टामध्ये आपण ऑर्गनाईज करत आहोत. सद्यस्थितीला आपण जास्तीत जास्त डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देत आहोत. आर्थिक व्यवहाराबरोबरच शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वी यूज टेक्नॉलॉजी. आणि जितकी जास्त आपण टेक्नॉलॉजी वापरू, तंत्रज्ञान वापरू, त्यामुळे काय होणार आहे की सायबर गुन्हे, आपण सायबर क्राईम्स ज्याला म्हणतो, त्याचं पण प्रमाण वाढतं आहे. आणि मग हे सायबर क्राईम आपण प्रिव्हेंट कसे करायचे, तर त्यासाठी देशपातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये अशा सायबर सुरक्षा रक्षकांची गरज आहे. देशपातळीवर या क्षेत्रामध्ये काम करणारे नामांकित संस्थांच्या माध्यमातून लाखो रुपये फीस असणारे कोर्स आहेत उपलब्ध. पण हे सगळे कोर्स जे असतात त्याचं प्रमाण आहे पण ते खूप एक्सपेन्सिव्ह कोर्स आहेत. पण त्याच म्हणून आपण ह्या उपक्रमात काय करतो आहोत की हा जो सायबर सिक्युरिटीचा उपक्रम आहे, हा जो कोर्स आहे
तो उपक्रम आपण विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देत आहोत. म्हणजे या करिअर कट्ट्यातनं सायबर सिक्युरिटीविषयी ज्या आपण इत्यंभूत माहिती असतील, ज्या आपण टेक्नॉलॉजीज असतील, त्या तुम्हाला ह्या उपक्रमातनं मिळणार आहेत शिकायला. फक्त ह्या उपक्रमात काय करावं लागेल तुम्हाला, रोज ₹1 आणि इतकी माफक फी आहे. म्हणजे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ₹365 भरून कुठलाही विद्यार्थी ह्या कोर्समध्ये संलग्न होऊ शकतो. आणि त्यानंतर इवन जर आपण कोर्स व्यवस्थित पूर्ण केला तर यू विल गेट प्लेसमेंट ॲश्युरन्स ऑल्सो. सो नोकरीला लागलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा महाविद्यालयाबरोबर पण शेअर केला जाईल. आणि त्यामुळे काय होणार की महाविद्यालयामध्ये म्हणजे जे पण आपले जॉब्स असतात, सो इट विल हेल्प टू क्रिएशन फॉर न्यू जॉब, न्यू टेक्नॉलॉजिकल जॉब्स. आता महत्त्वाची गोष्ट की हे सगळे छान उपक्रम आहेत, पण मग मला जर विचारलं कोणी की सर पण जॉईन कसं करायचं, तर खूप सोपं आहे. ओके, तर सुरुवातीला काय करावं लागेल की टेलिग्राम ॲप बऱ्याच लोकांकडे असेल आणि नसेल तर तुम्ही ते डाउनलोड करा तुमच्या ॲप स्टोअरवरनं किंवा प्ले स्टोअरवरनं. आणि टेलिग्रामच्या ग्लोबल सर्चमध्ये तुम्ही जर MITSC लाईव्ह हे चेक केलं तर प्लीज जॉईन दॅट टेलिग्राम चॅनल. सेकंड थिंग इज देअर इज अ यूट्यूब चॅनल ऑफ दिस करिअर कट्टा. त्याचं नाव आहे युवा जागर. मी लिंक्स पेस्ट केलेले आहेत. युवा जागर ह्या लिंकवर तुम्ही सर्च केलं यूट्यूबमध्ये तर तुम्हाला लगेच यू विल फाइंड अ यूट्यूब चॅनल ऑफ करिअर कट्टा. आणि त्याद्वारे पण प्लीज सबस्क्राईब टू इट अँड सो यू विल गेट एव्हरी डे न्यू व्हिडिओज दॅट आर व्हेरी युजफुल टू यू. Third important thing is that those students who specifically wish to prepare for civil service examination of UPSC, then there is a Google form link. Through this link, you can join and you can avail the benefits of a specialized lecture and that to expert lecture at very nominal fees. जी पण फीज असेल करिअर कट्ट्याची, बऱ्याचशा उपक्रमाला फक्त रोजची ₹1 फी आहे. सो आपण ₹1 नक्कीच देऊ शकतो. ठीक आहे. आणि शेवटचं आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्या कॉलेजचं जे पोर्टल आहे, सो वी जस्ट नीड टू फॉलो KT श्याम कॉलेज ई-लर्निंग पोर्टल फॉर रेग्युलर अपडेट्स. ज्या पण आपल्या कॉलेजमध्ये ॲक्टिव्हिटीज घडतात, मग त्या करिअर कट्ट्यामधल्या असतील किंवा इतर पण कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी असतील, त्या सगळ्यांची इत्थंभूत माहिती आपल्याला आपल्या KT श्याम कॉलेजच्या ई-लर्निंग पोर्टलवरून मिळणार आहे. सो आय स्ट्रॉंगली रिक्वेस्ट ऑल द स्टुडंट्स की प्लीज जॉईन दिस करिअर कट्टा and its different innovative activities because they are specifically planned for your own career benefits. Thank you very much and thanks a lot for watching this video patiently.